मातंग समाज हा डोक्यावर पडलेला आहे. अकला नाही त्याइले, अकला नाही. अरे जो दीड दिवस अण्णाभाऊ साठे हा शाळेत गेलेला व्यक्ती आहे. त्या माणसाचे नाट्यगृह आहे, कादंबऱ्या आहे. जो लवजी उस्ताद त्याने दानपट्टा खेळून इंग्रजांसंग लढाई खेळली. रायबा महाराजचा शिष्य. एवढे चांगले लोक यांच्या जातीमध्ये जन्माला आले, महापुरुष जन्माला आले. यांनी ह्या दोघांकडून काय शिकले? फक्त झगडे, जातीवाद करणं. ह्या दोन महापुरुषांनी झगडे केले नाही. ह्या दोन महापुरुषांनी समता जागवली. आणि अण्णाभाऊ साठे आणि लवजी उस्तादचं नाव घेऊन लोक काय करू राहिले? दंगली घडून राहिले. अरे लाजा वाटायला पाहिजे, येईल शर्म वाटायला पाहिजे. वर्गीकरणाच्या नावानं हे दंगली करून राहिले. माझं मत एकच आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे अण्णाभाऊ साठे यांचं नाव अस्तित्वात आलं, नाही तर आलं नसतं. आता भरपूर जणाला कोंब लागणार, झोमणार, तिखट लागणार ढुंगणाला. माझं मत एकच आहे, ज्या बापानं आपल्याला आरक्षण दिलं, ज्या बापानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, त्या बापाला बेमान होऊ नका. बेमान होत असाल तर एससी प्रवर्गामध्ये, एससी कॅटेगरीमध्ये तुमचं काही काम नाही. तुम्हाला हाकलून दिल्या जाईल आणि तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात जा, जातीत जा, दुसऱ्या वर्गामध्ये जा. आमच्या एससी मध्ये तुमची काहीच गरज नाही. आम्ही 58 चांगले आहे आणि गुणागोविंदाने राहून राहिलेलो आहोत. याला लाजा नाही, शर्मा नाही. माझं मत एकच आहे, मातंग भावांना तुम्हाला झगडे करण्यासाठी एससी संघ या बौद्ध संघ झगडे झाले पाहिजे तुमचे. ह्या कारणामुळं हे आरएसएसचे भडवे तुम्हाला भडकून देत आहे. अरे हा बौद्ध त्यांच्या बराबरी करून राहिला, आरएसएसची बराबरी करून राहिला, बामणाची बराबरी करून राहिला. त्याला असं वाटते की आमच्या बरोबरीत येऊन राहिले. हे जे पहिले अगोदर ढुंगणाले फळा गळ्यात मडकन होतं यांच्यात, आता हे आमच्या बरोबर येऊन राहिले, खुर्चीवर बसून राहिलो. हे समाज आणि आमचा जो समाज आहे, आरएसएस आहे, हे बामण आहे आम्ही, की यांची गुलामी करून राहिलो मी आता. कारण यांना खतम करायचे असेल तर यांचाच भाव घ्यायचा आणि याच्याच वर काय करायचं, झगडे लावायचे. म्हणजे मातंग समाजाला भडकून द्यायचं आणि या दोघांमध्ये वाद करायचा, असं कारस्थान चालू आहे. कारण आपली अधोगती दादा यांना जळून राहिलेली आहे, दुसरं काहीच नाही. जय भीम, जय शिवराय.